माय त्या पापातनं कशी सुटका होईल माझी? मी चिचोक्याला तुझ्या आज्या ओळखून देतो असा शब्द दिला आणि मीच त्याच्या आज्याचा जीव घेतला। बाजी, डोक्यातले समद विचार काढून टाक आणि 4 घास खाऊन घे बाबा। नाही माय, एक घास बी खाशाखाली जाणार नाही माझ्या। वाटतं कुठेतरी जाऊन जीव द्यावा। बाजी, बस वाईट होगा काहीतरी बोलू नकस बाबा। अरे तुझे केलंस ते काय मुद्दाम केलंस का? कसं बी असू दे, पण मीच केलंय ना। माझ्या चुकीने आपल्याच माणसाचे जीव जातो। वर्षा गेला, मावशी बी गेली, आणि आता चिचोक्याचा आज्या। काय बी बोलू नका शिलेदार, माझा आज असं मला सोडून जाणार नाही। तुम्ही दोस्त आहे ना माझा, आणि तुम्ही हुडकून देता म्हणले होते माझ्या आजेला। का मारलं माझ्या आजेला? का मारलं माझ्या आजेला? का मारलं? का मारलं माझ्या आजेला? मला माहित नव्हतं। माझ्या आजेला मी चिचोक्याला पोरकं केलं माय, नरकात बी जागा मिळणार नाही मला। आता कुठल्या तोंडाने जाऊ चिचोक्यासमोर? पण तू नको ना वाईट वाटून घेऊ। अरे परशा दादा गेला, माझी आई गेली, यात तुझा काय बी संबंध नाही। जशी ही गोष्ट मला समजली तसं चिचोका बी समजून घेईन की तुला। काळजी करू नकोस, तू शेरा समजून मारलंस, पण अजय हे माहित असतं तू मारलं नसतं। अरे मी बी तेच म्हणते तुला, अरे डोक्यातनं समजा विचार काढून टाक आणि 4 घास खा। धर। नाही माय, मला बळजबरी करू नकोस। अरे बाजी, गेल्या माणसाची काळजी सोड, आम्ही आहोत, आमचा विचार कर की। धर। माय, मला चिचोक्याची लय काळजी वाटते। होय, पण अगोदर 4 घास खा आणि मग काळजी कर। खा। बाजी, तुला कोतवालांनी बोलावलंय। कोतवालीत? कशाला? बाजीची चौकशी करायला। कसली चौकशी? शेरा समजून माझ्या बाजीनं मारले, समजा दुनियाला ठावाय। पण आम्हाला बाजीला घेऊन यायला सांगितले। हा चला। अरे पण 4 घास तरी खाऊन जा। जाऊन ये। अरे पण आलो जो बाजी, आम्हास तरी सुरुवातीपासून संशय होता त्या बाजीवर। लोहाला सोडून फितुरी केली हे आपणा सर्वांस ठाऊक आहेच, आणि आता शेराच्या वधाचा बनाव। आणखीन किती गुन्हे सहन करणार आहेत कोतवाली त्या बाजीचे, हे आम्हाला कळले तर बरे होईल। अहो पण शेरा मेला हे आपण समद्यांनी पाहिलं। दिसतं तसं नसतं खंडेरावजी, फार चालाकी दाखवली आहे त्यानं। एका गरीब पापभिरू वृद्धाचा जीव घेऊन शेरा म्हणून सादर केला आपल्या पुढे, वरून संपूर्ण पुण्याची वाहवा मिळवली। पण आता त्या बाजीची सविस्तर चौकशी होणं गरजेचं आहे। कुठे तो बाजी? घ्या आले। बाजी, तू शेराला मारण्याचा बनाव केलास असा आरोप आहे तुझ्यावर। नाहीजी, त्या दिवशी मी शहराच्या मागावर होतो। येशीला भगदाड पाडून पोबारा करत होता तो। मी एकट्यानं त्याचा पाठलाग केला,
हाताबाई बीज झाली त्याच्या संगत. मग मागणं दादाजी भालाईत घेऊन आले. दादाजी तुम्ही बाजीला मदत केलीत. दादाजी तुम्ही बाजीला मदत केलीत. वैजी केली की मदत. बाजीला शेंगा फोडायला येत नाही, ते काम कवा कवा मी करतो जी. शेंगा नाही, बाजीने शेराला मारला तेव्हा तुम्ही होतात का? शेरा मेला कधी? बाजी यार सांगायचं नाही का मला? मगाशी येता येताय का म्हाताऱ्याला हटकलं मी. घ्या पुरावा. याच्यावरूनच लक्षात येते की हा साप खोटं बोलतोय. यानं शेराला मारलेलंच नाही. दादाजी नीट ध्यानात आणा. ये शिव तुम्ही तमाशालांचा जथ्था तपासत होते, मला मशाल दिसली, मग मी गेलो. मागणं तुम्ही आला नाही का? मी शेराला भाला फेकून मारला. बाजी, जी गोष्ट घडलीच नाहीये ती तू दादाजींवर थोपू नकोस. हे बघा, किती बी काही झालं तरी दादाजी हा बाजीच्या घरचा माणूस, त्यामुळे तो खोटच बोलणार. नाही नाही, मी खोटं बोलत नाही धनी. मग सांगा, खरंच झाली का तुमच्या या बाजीची लढाई? लढाई? बाजी तू लढाई केलीस? ऐका, याचाच अर्थ यानं शेराला मारण्याचा बनाव केला. बाजी आणि शेराला लढताना तिथे कुणीच पाहिलं नाही. मी ज्याला मारलं तो शेर आहे मला माहित नव्हतं. त्याही तो चिचोक्याचा आजा हे कळलं असतं तर असे 10 शेरा सोडले असते. पण आता एक जो सोडलायस ना त्याचं बोल. बोलायचं काय त्यात? सरळ आहे. शेराचा वध ही शुद्ध बनवाबनवी होती. शेराला आपल्यापैकी कुणीच पाहिलेलं नव्हतं आणि बाजी आणि शेराला लढताना कुणी पाहिलेलं नाही. म्हणजे शेराचा वध हा शुद्ध बनाव होता या बाजीचा. आणि बाजीला त्याची शिक्षा व्हायलाच हवी. धनी माफ करा जी, लहान तोंडी मोठा घास. पण त्या लढाईत मी पण होतो दादाजींसंगट. जोरात झाली लढाई आमची. आम्ही बाकी गनिमांना कापत होतो आणि बाजी शेराच्या मागे गेला होता. वैजी, मी सांगितलं बाजीला तू धर शेराला. ठीक आहे, ठीक आहे, पण एका गरीब निष्पाप माणसाची हत्या झाली आपल्या हातून हे विसरता कामा नये. त्याची शिक्षा या बाजीला व्हायलाच हवी. नकळत माझ्या हातनं चूक झाली खरं आहे. मी चिचोक्याचा गुन्हेगार आहे. मग तो चिचोकाच तुला शिक्षा देणार. आपण न्याय निवाडा करण्यापेक्षा बाजीनं ज्या मुलाचा गुन्हा केला तो त्याची शिक्षा ठरवेल. काय खंडेराव? हा बरोबर आहे. नाही, त्याला मध्ये आणू नका. तुम्हाला जी काय शिक्षा द्यायची तुम्हाला द्या, पण चिचोक्याला यात ओढू नका. का नको? या आधी असं कधी घडलं नाही म्हणून. पण त्या मुलाला न्याय मिळायलाच हवा कोतवाल. याची शिक्षा तो मुलगाच ठरवेल. काय खंडेराव? हा बरोबर आहे. हरकत नाही, शेवटी न्याय महत्वाचा आहे. आम्हालाही मान्य आहे. मग बोलवा त्या चिचोक्याला कोतवालीत आणि द्या शिक्षा या बाजीला.
आजा 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 झोपलाय का? हो. बिचारं पोर. खरंच पोरकं झालं बघ. मी असेपर्यंत चिचोका कधीच पोरका होणार नाही बडीबी. ते आहेच आहे म्हणा, लेकिन शिलेदार जी ने जो किया वो बहुत गलत था. बडीबी किती वेळा तीच ती गोष्ट सांगणारस मला? तुझे अच्छा लगे या ना लगे, सच्चाई तो आखिर सच्चाई ही है ना. हे सांगायला आलीस का तू इथं? चिचोका आत्ता झोपलाय. चिचोक्याला कोतवालीत बोलवलंय. कोतवालीत? कशाला? शिलेदाराला सजा द्यायला. काय? कोणीतरी शिलेदारांविरुद्ध फिर्याद केली आहे कोतवालीत. आज्याच्या खुनाचा आरोप आहे शिलेदारांवर. आता काहीही शिक्षा दिली तरी आज्या काही परत येणार नाहीये माहिती आम्हाला, म्हणूनच आम्ही गप्प बसलेलो. काय माहित कुणी केली फिर्याद. शिलेदार जी की सजा चिचोका तय करेगा, ये फरमान निकला है कोतवाली से. आणि तू हो म्हणालीस? अगं चिचोका लहान आहे, तो काय शिक्षा करणार? त्याच्यावर ही वेळ कशाला? मीही हेच विनवून सांगितलं, पण शेवटी कोतवालीचा हुकूम पाळायलाच पाहिजे. झाली झोप? हिरा, मी तुझ्या सोबत आहे. तुम्हारी खुशी में ही मेरी खुशी है. तू चिचोक्याला समजाव, त्याला सांग म्हणावं शिलेदारांना काहीही सजा देऊ नकोस. तुझं ऐकेल तो. नाही, मी काही बोलणार नाही. मुळात मला हा प्रकारच आवडला नाही. आम्हाला तरी कुठे आवडलाय, लेकिन कोतवाली के हुक्म के आगे हम कुछ भी नहीं कर सकते. जावं तर लागेलच. तू हाथ मुंह धोकर तैयार हो, तब तक हम चिचोका को समझाते हैं. म्हणजे तुला समजवायला जड जाणार असेल तर मी समजावते. तसाही आता काहीही सजा दिली तरी आज्या परत येणार नाहीच आहे. तू जा तयार हो, मी बोलते त्याच्याशी. आज्या परत येणार नाही हे खरंय, पण शिक्षा झाली तर आज्याच्या आत्म्याला शांती मिळेल हे नक्की. आज्या किती माया करायचा तुझ्यावर. त्या शिलेदाराला काहीच कसं वाटलं नाही आज्याला मारताना. स्वतःची मर्दुमकी गाजवण्यासाठी तुझ्या आज्याचा खून करून तुला पोरकं केलंय त्या शिलेदारानं. तू रडू नकोस चिचोक्या, मी आहे ना तुझ्यासोबत. तू अजिबात काळजी करू नकोस. आता आपल्याला कोतवालीत जायचंय. तिथे तुला विचारतील शिलेदाराला काय सजा करायची. तू म्हणशील ती सजा त्याला करतील. तू तिथं न घाबरता शिक्षा सांग. तुझ्या जागी मी असते तर तोफेच्या तोंडी दिलं असतं त्याला, नाहीतर हत्तीच्या पायदळीत तुडवा म्हटलं असतं. मेक्सूला खळली मुंडकं उडवायला पाहिजे आज्याच्या खुन्याचं. हिराने कितीही माया लावली तरी तुझ्या आज्याची जागा कुणीच घेऊ नाही शकत. मीही नाही. तुम बिना डरे जो मन में आए बोल देना कोतवाली में. हम है ना तुम्हारे साथ. तुझ्या आज्याच्या आत्म्याला शांती मिळायलाच हवी. हिरे, काय चाललंय? तू आडवीत का नाहीस?
चल चिचुक्या. मी चिचुक्याला समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण तो काही ऐकेच ना. तू एकदा त्याच्याशी बोलून बघतेस का? मी काहीही बोलणार नाहीये बडवी. चिचोक्याला जे योग्य वाटेल ते तो करेल. शेवटी जे होऊ नये असं वाटत होतं तेच झालं. तुझ्या विरोधात फिर्याद दाखल झाली आहे बाजी. आलं माझ्या कानावर. मला पाहिजे ती सजा द्या, पण चिचोक्याला मध्ये वळू नका. हो लहान पोरते, आधीच आज जगेल्यानं कोसळला विचार. त्याच्या मनाचा विचार कर. कवळ्या वयात ही आणू नका त्याच्या. आम्हालाही सगळं कळतंय बाजी, पण आमचाही नाईलाज आहे. आम्ही आणि कोतवाली नियमात बांधले गेलो आहोत. चिचुक्या, वो देख तेरे अज्जा का खूनी. तुम्ही माझ्याकडे आला हे चिचोक्याला नाही पटणार. त्याला लय राग आला असेल ना माझा. सारखं सांगायचं माझ्या आज्याला हुडका, आज्याला हुडका. मी पण रस्त्याने येता जाताना कुठे कुणी म्हातारा दिसला ना की निरखून बघायचं. हाच तर आपल्या चिचोक्याचा आज्जा नाही ना. असला तर भारीच, पण मला माहित नव्हतं याच जाताना चिचोक्याच्या आज्याचा जीव गेला. पण आईच्यानं सांगतो, खरंच मला माहित नव्हतं तो चिचोक्याचा आज्जा आहे. शेराला धरायचं म्हणून मी भाला फेकला होता. बहादुरकी दावावी, शाबासकी मिळावी, असले विचार मी माझ्या मनात येत नाही. जे काय करतो ते माझी जिम्मेदारी म्हणून. लोक काय म्हणतील ते जाऊ दे. माझ्यासाठी तुमचा भरोसा महत्वाचा.